केंद्रीय अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग विभागासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं मत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केलंय। सादर झालेल्या बजेटवर नंतर राज्यात वस्त्रोद्योगाला कशी चालना मिळणार यावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। आपल्यासोबत राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री जे आहेत संजय सावकारे ते आपल्यासोबत जुळलेले आहेत। भाऊ, काय सांगणार? अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा हा वस्त्र उद्योगाला दिलेला आहे। मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराजजी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वस्त्रोद्योग विभागाला इतकं महत्त्व दिलं। आणि हा विभाग जो आहे हा खरं तर पाहिलं तर शेतकऱ्यांशी निगडीत हा व्यवसाय येतो। म्हणजे शेतकऱ्यांनी बनवलेला कापूस किंवा इतर आता आता तर बरेचसे फायबर वेगवेगळ्या याच्या गोष्टीपासून बनवले जातात। म्हणजे केळीपासून फायबर बनवलं जातं, बांबूपासून फायबर बनवलं जातं, अशा अनेक गोष्टी ज्याच्यापासून संशोधन चालू करून वेगवेगळे फायबर तयार केली जात आहेत। म्हणजे शेतकऱ्यांनी बनवलेल्या मालावर काही काही विकलं जातं, जे वेस्ट राहतात त्याच्यापासूनही आता फायबर बनवायला सुरुवात केलेली आहे। त्याच्या वेस्टमधनं, शेतकऱ्यांच्या वेस्टमधनंही काहीतरी बेस्ट बनवण्याचा प्रयत्न या विभागाच्या मार्फत होतो आहे। म्हणून याचा उपयोग शेतकऱ्यांनाही होणार आहे। देशात शेतीनंतर सगळ्यात जास्त रोजगार देणारा हा व्यवसाय असल्यामुळे याच्यातनं रोजगार निर्मिती पण होईल आणि देशाची चालन जे आहे ते पण वाढेल। अर्थसंकल्प सादर केला आहे, हा त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असल्याचं मत संजय सावकारे यांनी व्यक्त केलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।